इंडियन फेमस फार्मर या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे सर्व शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजची ब्रेकिंग न्यूज काय आहे, चला तर आपण आता वेळ न वाया घालवता लगेच बघूया। तर पाकिस्तान बांगलादेशातून कापूस आयात वाढणार, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर भारतीय कापसाला यंदा मागणी वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीची शक्यता। पाकिस्तान आणि बांगलादेशमधील उद्योगाकडून मागणी वाढल्यास यंदा भारताला जास्त फायदा होईल। भारतातील कापूस उत्पादक उद्योगांच्या मते यंदा वाढणार आहे, तर शेतकरी उत्पादनात घट आल्याचे सांगतात। उद्योगाच्या अंदाजाप्रमाणे उत्पादन वाढले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशातील कापूस दर मजबूत स्थितीत राहील। सध्या कापूस बाजारात चढ उतार सुरू असले तरी शेतकऱ्यांना सरासरी 9,000 रुपये दर मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो, असं जाणकार सांगतात। त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा बघा, पाकिस्तानमधील कापूस उत्पादन यंदा पुरामुळे घटले आहे। तसेच पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक यंदा मोठ्या प्रमाणात घटली, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर नरमल्याने बांगलादेशच्या कापडाला मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। येथील कापड उद्योगाकडे मागणी येऊ लागली, त्यामुळे या दोन्ही देशांकडून भारतीय कापसाला मागणी वाढू शकते। भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश हे मोठे कापूस वापरकर्ते देश आहेत। तसेच हे देश आयातीवर अवलंबून आहेत, त्यामुळे या देशातील कापूस तुटवड्याचा भारताला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होत असतो। 3 नंबरचा मुद्दा बघा, यंदा पाकिस्तानला पुराचा जोरदार तडाखा बसला। यात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले। पाकिस्तानमधील सिंध आणि पंजाब बलुचिस्तानमधील कापूस पीक पुरामुळे उद्ध्वस्त झाले। येथील कापड उद्योगाच्या मते यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन 20 ते 30% कमी होईल। त्याचं प्रतिबिंब सध्या बाजारात जाणवतोय। मागील दशकातील कापूस उत्पादन कमी राहण्याचे हे दुसरे वर्ष आहे। पाकिस्तानमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक कापूस उत्पादन 7 वर्षांपूर्वी 150 लाख गाठींचे झाले होते। यंदा पाकिस्तानमध्ये लागवडी उद्दिष्टापेक्षा कमी झाली होती। त्यातच मान्सूनने कापूस पिकाला मोठा फटका दिला। जून ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानच्या बाजारातील कापूस आवक जवळपास 24% घटली। मागील वर्षी या काळातील कापूस आवक 38,46,000 गाठीपर्यंत पोहोचली होती। मात्र यंदा 29,36,000 गाठींवरच आवक स्थिरावली होती। एक कापूस गाठ 170 किलो रुईची असते। यापैकी जवळपास 23 लाख गाठी कापड उद्योगाने विकत घेतला, तर 5,000 गाठींची निर्यात झाली। पाकिस्तानला यंदा जास्त कापूस आयात करावी लागणार आहे। अमेरिका हा पाकिस्तानला कापूस पुरवठा करणारा महत्त्वाचा स्रोत असतो। मात्र यंदा अमेरिकाही उत्पादन घटीला तोंड देते, त्यामुळे पाकिस्तानला भारत किंवा इतर देशांकडून कापूस घ्यावा लागेल। बांगलादेशमधील कापड उद्योग सध्या कमी मागणीमुळे अडचणीत आला आहे। जागतिक बाजारातून कपड्यांना कमी उठाव मिळाला, त्यामुळे उद्योगांकडे साठा पडून आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारात कपड्यांना कमी उठाव आणि मजबूत होणारा डॉलर यामुळे कापसाचे दर कमी झाले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 1 महिन्यांपूर्वी 105 ते 106 सेंट प्रति पाऊंडवर होते, ते आता 84 ते 85 सेंटपर्यंत नरमले। परिणामी कापडाचेही दर नरमले आहे। या परिस्थितीत कापडाला उठाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र बांगलादेशमधील कापड उद्योग
आणि सूतगिरण्यांकडे तयार मालाचा मोठा साठा पडून आहे. त्यामुळे कापसाचे दर कमी झाले तरी सूतगिरण्या आणि कापड उद्योगाकडून लगेच मागणी वाढलेली नाही. पण उद्योग पुढील काही काळात पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. बांगलादेशामधून कापसाला मागणी वाढल्यास भारतातून निर्यात वाढेल. बांगलादेश नेहमी भारतातून कापूस आयात करत असतो. ही संपूर्ण माहिती खरी असून ही पेपरला आलेली बातमी आहे, जी मी तुम्हाला वाचून दाखवली. आणि भरपूर लोकांकडं पेपर असतो नसतो माहिती नसते, त्याच्यामुळे ही संपूर्ण माहिती मी पेपरमधून वाचून सांगितलेली आहे. आणि लवकरच कापूस भाव वाढणार आहे. पाकिस्तान बांगलादेशातून आयात वाढणार आहे भारतीय कापसाला आणि यंदा मागणी वाढण्याची शक्यता पण आहे जास्त. आता बघू आपण ते. आपल्याला आज तर दसरा आहे. आजच्या मुहूर्तावर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती ओपनिंग होते, कितीने ओपनिंग होते, हे सगळं तुम्ही मला कमेंट करा. आपापल्या जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ तुम्ही बघताय हे मला माहीत नाही, पण प्रत्येक जिल्ह्यातली माहिती तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती वाचून दाखवेल. आणि आपलं नाव पण टाका, नाव टाका आणि आपल्या जिल्ह्यातील कितीने ओपनिंग झाली ते सुद्धा टाका, जेणेकरून आपल्या भारतातील महाराष्ट्रातील जेवढे पण कापूस उत्पादक शेतकरी बांधव असतील किंवा कापूस व्यापारी असतील, या सर्वांना आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे. चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांचा फायदा होईल यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्याला कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यात किती भाव आहे, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होईल. आता जिल्ह्याच्या लेवलला माहिती असतं सगळ्यांना, पण छोटे छोटे जे गाव आहे तिथं कोणालाच जास्त माहिती नसते, नॉलेज नसतं. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल. तसं व्हिडिओच्या माध्यमातून तर मी पूर्ण माहिती सांगतच असतो प्रत्येक वेळेस, पण माझं असं म्हणणं आहे की त्यांच्यापर्यंत ही माहिती संपूर्ण पाठवा, जेणेकरून. आणि काही लोकांचं असं असतं की गावामध्ये 10 लोकांपैकी 1-2 जणांकडेच स्मार्टफोन असतात, अँड्रॉईड फोन असतात. तर ज्यांच्याजवळ नसेल, ज्यांच्याजवळ साधा फोन असेल, त्यांना ही माहिती तुम्ही दाखवा. ज्यांना माहिती नसेल, ज्यांना मोबाईल नसेल, ज्यांच्याकडे त्यांना समजत नसेल, त्यांना तुम्ही असं डायरेक्टली सांगा, जेणेकरून कोणताही आपला जो शेतकरी बांधव आहे तर मागे नाही पडला पाहिजे, मागे नाही राहिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची माहिती त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे. हा माझा उद्देश आहे, हा माझा हेतू आहे. आणि सगळ्यांनीच मला तरी वाटतं की हे काम प्रत्येकजण गर्वाने करतील त्यांना सांगण्याचं. व्हिडिओ शेअर करा असं मी म्हणत नाही आहे, पण माहिती प्रत्येकापर्यंत पोचवा, जेणेकरून नुकसान कोणाचं होणार नाही, जास्तीत जास्त फायदाच झाला पाहिजे. हा माझा उद्देश आहे. आणि लवकरच आपण आपल्याकडे जसे जसे कापूस व्यापारी जे आहेत त्यांचे नंबर येतील आणि चांगलं योगदान देतील ते पण. असं माझी इच्छा आहे आणि असं मला वाटतं की ते चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट करतील, जेणेकरून आपण त्यांच्याशी चांगल्या प्रकारे संपर्क करून तुमच्या शंका दूर करून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात. त्यांचा नंबर पण आपण घेऊ आणि व्हिडिओच्या खाली देऊ किंवा डायरेक्ट व्हिडिओमध्येच देऊ, चालू व्हिडिओमध्ये, जेणेकरून प्रत्येक आपले जे शेतकरी बांधव असतील त्यांचा फायदा होईल. चला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर नवीन असाल तरच व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचं बटन दिसतं आहे सबस्क्राईब ते दाबा, नवीन असाल तरच, जुने असाल तर दाबू नका. आणि लाल बटन दाबल्यानंतर बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहील.